सत्यम शिवम सुंदरम, जो सत्य आहे, जो कल्याणकारी आहे आणि जो अत्यंत सुंदर आहे, अशा भगवान शंकराचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे महाशिवरात्री. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ही रात्र इतकी खास का मानली जाते? या रात्री उपवास का करावा आणि रात्रीचे जागरण केल्याने नक्की काय मिळते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीचे पूर्ण महात्म्य सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये लपलंय तुमच्या आरोग्याचं आणि प्रगतीचं रहस्य. ही रात्र म्हणजे पुरुष आणि प्रकृतीचा संगम. वैराग्य जेव्हा शक्तीशी जोडले गेले तेव्हा सृष्टीला चैतन्य मिळाले. भगवान शिव याच रात्री लिंग रूपात प्रकट झाले. ते रूप म्हणजे अनंत प्रकाशाचा स्तंभ, ज्याने अज्ञानाचा अंधकार दूर केला. सृष्टीला वाचवण्यासाठी शिवाने हलाहल विष प्राशन केले. त्या विषाचा दाह कमी करण्यासाठी देवांनी ही रात्र शिवाची भक्ती आणि पाण्याचे सिंचन करून साजरी केली. शिवरात्रीला उपवासाचे खूप महत्त्व आहे. उपवास केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि पचन संस्थेला विश्रांती मिळते. उपवास म्हणजे ईश्वराच्या जवळ राहणे. अन्नापासून दूर राहिल्याने आपली इंद्रिये आणि मन शांत होते, ज्यामुळे एकाग्रता वाढते. शिवाची पूजा अत्यंत साधी पण अर्थपूर्ण आहे. या दिवशी पूजेत काही गोष्टींना विशेष महत्त्व आहे. शिवाला जलाभिषेक किंवा दुग्धाभिषेक का करतात? कारण शिव हा अग्नितत्वाचे प्रतीक आहे. अभिषेक केल्याने आपल्या मनातील विचारांचा दाह कमी होतो. बेलाचे पान अर्पण करणे म्हणजे आपले त्रिगुण जसे की सत्व, रज आणि तम शिवाला अर्पण करणे. असे म्हटले जाते की जो मनुष्य या दिवशी मनोभावे ओम नमः शिवाय जप करतो आणि शिवाची भक्ती करतो, त्याला जीवनातील सर्व संकटातून मुक्ती मिळते. महादेव हे भोळेनाथ आहेत. त्यांना सोन्या चांदीची गरज नाही. ते केवळ एक तांब्या पाणी आणि खऱ्या भक्तीने प्रसन्न होतात. तर या शिवरात्रीला केवळ एक सुट्टी न मानता आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी शिवाची साधना नक्की करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हर हर महादेव लिहायला विसरू नका.